प्रेज द लॉर्ड. किती लोकांचा विश्वास आहे की आपण येशू मध्ये आल्यावर आपली परिस्थिती चेंज होते? हा जर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही मोठ्याने देवाला गौरव करा आणि आमच्या सोबत गीत गा, हालात बदल जाते हैं. पान नंबर 102, गीत नंबर 24. तर आपण गाऊया. पान नंबर 142, गीत नंबर 29. हालात बदल जाते हैं, हालात बदल जाते हैं, यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से, तेरे आने से, तेरे
दिला पाहिजे. कित्येकांचा विश्वास आहे की आपण प्रत्येक परिस्थितीत देवाला धन्यवाद दिला पाहिजे. त्यांनी हात वरती करा आणि माझ्यासोबत गीत गा. धन्यवाद येशूला. पान नंबर 102 गीत नंबर 24. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण एकमेकाला म्हणणार का मला प्रभूने निवडले आहे. प्रत्येकाचा विश्वास आहे का प्रभूने आपल्याला निवडून घेतलेला आहे. जसं देव मोशेला बोलला तसं आपल्याला बोलला आहे. असा विश्वास आहे का. ज्यांचा विश्वास असेल त्यांनी माझ्यासोबत गा. पेज नंबर 122 गीत नंबर 110. निवडिले आहे मी तुला. निवडिले आहे मी तुला, निवडिले आहे मी तुला. देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला, बोलला. देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला. निवडिले आहे मी तुला.
करूया. देव आपल्यामध्ये आहे असा विश्वास ठेवूया आणि देवाने आपल्याला निवडून घेतलं आहे. त्याबद्दल आपण देवाला धन्यवाद देऊया. कुणीही गप्प न राहता आपल्या ओठांचं फळ देवाला द्या. देव तुम्हाला आज पाहत आहे. तुमचे मन देव आज पाहत आहे. म्हणून तुम्ही त्यांच्या पुढे आपलं मन मोकळं करा. देव तुमच्याकडे पाहत आहे. म्हणून जोराने देवाला धन्यवाद करा. हात उंचावून देवाच्या नावाला धन्यवाद द्या. टाळ्या बांधून देवाच्या नावाला धन्यवाद द्या. त्याने आपली मनं मोकळी केली. कुणाबद्दल काही राग असेल, काही द्वेष असेल, तुम्ही सोडून द्या. कारण देव तुम्हाला निवडले आहे. देवाने देव तुम्हाला पाहत आहे असा विश्वास ठेवा आणि सगळ्यांनी देवाला हात उंच करून धन्यवाद द्या. धन्यवाद येशूला. Praise the Lord, praise the Lord, praise the Lord. Praise the Lord, praise the Lord. धन्यवाद येशूला. उतार है चंगाई है रिहाई है यीशु नाम. उतार है चंगाई है रिहाई है यीशु नाम. यीशु नाम. थँक्यू धन्यवाद. सामर्थ्याने नाव
प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. खरंच तुझं नाव खूप गोड आहे देव बाप्पा. देव बाप्पा तुझं नाव शक्तिशाली आहे देव बाप्पा. देव बाप्पा तुझ्या नावावरून थोरच नाव कोणतंच नाही देव बाप्पा. देव बाप्पा या भूतलावर तुझंच एक नाव आहे ते सर्वश्रेष्ठ आहे देव बाप्पा. आणि देव बाप्पा आम्ही तुला गौरव देतो देव बाप्पा. देव बाप्पा तू आमच्यामध्ये आहेस देव बाप्पा. देव बाप्पा तू आमची परिस्थिती बदलणारा देव आहेस देव बाप्पा. म्हणून आम्ही तुला गौरव देतो देव बाप्पा. देव बाप्पा तुझी उपस्थिती इथं आहे आम्हाला ठाऊक आहे देव बाप्पा. आमचा असा विश्वास आहे देव बाप्पा. देव बाप्पा तुझ्या उपस्थितीबद्दल आम्ही तुझे देव बाप्पा स्वागत करतो देव बाप्पा. देव बाप्पा तू आमच्यामध्ये आहेस देव बाप्पा. देव बाप्पा इथे जे कोणी आहे देव बाप्पा, देव बाप्पा तू सगळ्यांची मुख पाहणारा देव आहेस देव बाप्पा. देव बाप्पा सगळ्यांचे अंतकरण जाणणारा देव आहेस देव बाप्पा. देव बाप्पा ज्यांच्या अंतकरणात देव बाप्पा जे काही ते तुझ्यापाशी घेऊन आले देव बाप्पा. देव बाप्पा ते तू देव बाप्पा मान्य कर देव बाप्पा. आणि देव बाप्पा तू त्यांना देव बाप्पा साक्षाशी निर्माण कर देव बाप्पा. आणि देव बाप्पा इथं जमलेल्या प्रत्येकावर देव बाप्पा तुझ्या पवित्र आत्माचं देव बाप्पा पाकर घाल देव बाप्पा. देव बाप्पा जे कोणी आले आहेत देव बाप्पा त्यांच्यावर मी तुझा आशीर्वाद मागतो देव बाप्पा. देव बाप्पा जे कोणी येत असतील देव बाप्पा त्यांच्या वाटा तू मोकळ्या कर देव बाप्पा. आणि देव बाप्पा तुझं वचन त्यांना ऐकण्यास मिळू दे देव बाप्पा. देव बाप्पा ह्या वचनाद्वारे तुझा गौरव होऊ दे देव बाप्पा. देव बाप्पा येणारं वचन देव बाप्पा, देव बाप्पा अंकल देव बाप्पा सगळ्यांवर तुझा हात असू दे देव बाप्पा. देव बाप्पा ते तुझ्या थ्रू असू दे देव बाप्पा. आणि देव बाप्पा इथे जमलेल्या प्रत्येकाचा मन देव बाप्पा त्याद्वारे देव बाप्पा तू पालटू दे देव बाप्पा. देव बाप्पा ते वचन त्यांनी फक्त मनात न ठेवता देव बाप्पा, देव बाप्पा ते त्यांनी अंतकरणात आणि देव बाप्पा त्यांच्या डेली यूज मध्ये ठेवावं देव बाप्पा. देव बाप्पा त्याद्वारे तुझा गौरव होऊ दे आणि प्रत्येकाचं जीवन बदलून जाऊ दे देव बाप्पा. आमच्यासाठी नाही तर देव बाप्पा तुझ्या गौरवासाठी होऊ दे. तुझं करणारा देव आहेस देव बाप्पा. देव बाप्पा आता इथून पुढे होणारं देवचन साक्ष असेल देव बाप्पा, दान असेल देव बाप्पा, प्रभू भोजन आहे देव बाप्पा. देव सगळ्यांवर तुझा हात असू दे देव बाप्पा. आणि आहे म्हणून मी तुझे आभार मानते. एवढीच प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोडाने तुझ्या नावात मागते. प्रेज लॉर्ड. देवाला धन्यवाद देऊ या सुंदरशा वेळेबद्दल की परमेश्वर चांगला आहे, तो चांगले ते करतो. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही आज देवाच्या वचनाकडं आम्ही आमचं लक्ष लावत असताना पहिल्यांदा आम्ही स्तोत्र वाचन करणार आहोत. आणि स्तोत्र वाचन करत असताना यावेळेस आपण स्तोत्र संहिता 32 आणि त्यातून 1 ते 11 ही वचनं आपण आज वाचणार आहोत. स्तोत्र संहिता 32 Psalm 32 verse 1 to 11. देवाला धन्यवाद देऊ या वेळेस आम्ही वचन वाचत असताना मी पुढे वाचतो आणि तुम्ही माझ्या माग ती म्हणू शकता. आपल्या पवित्र शास्त्रामध्ये पाहून स्तोत्र संहिता 32 1 ते 11. ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य. ज्याच्या हिशेबी परमेश्वर अधर्माचा दोष लावित नाही व ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य. मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत कन्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली. कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार मजवर होता. उन्हाळ्याच्या तापाने माझ्यातले पाणी सुकून गेले. मी आपले पाप तुझ जवळ कबूल केले. आपला अधर्म मी लपवून ठेवला नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो. तेव्हा तू मला माझ्या पापदोषांची क्षमा केली. यास्तव तू पावशील त्यावेळी प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी. जलांचा महापूर आला तरी
त्याला त्याचा स्पर्श होणार नाही. त्याला त्याचा स्पर्श होणार नाही. तू माझे आश्रयस्थान आहेस. तू माझे आश्रयस्थान आहेस. तू संकटापासून माझे रक्षण करशील. तू संकटापासून माझे रक्षण करशील. मुक्ततेच्या स्तोत्रांनी मुक्ततेच्या स्तोत्रांनी तू मला वेडशील. तू मला वेडशील. मी तुला बोध करीन. मी तुला बोध करीन. ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन. त्याचे शिक्षण तुला देईन. मी आपली दृष्टी तुझवर ठेवून मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन. तुला बुद्धिवाद सांगेन. निर्बुद्ध घोडा किंवा खेचर निर्बुद्ध घोडा किंवा खेचर यासारखे होऊ नका. यासारखे होऊ नका. त्याला त्याला आकळण्यासाठी आकारण्यासाठी लगाम व बागदोर लगाम अशी सामग्री पाहिजे. अशी सामग्री पाहिजे. नसली नसली तर ती तुझजवळ यायची नाही. तर ती तुझजवळ यायची नाही. दुर्जनाला पुष्कळ दुःखे भोगावी लागतात. दुर्जनाला पुष्कळ दुःखे भोगावी लागतात. परमेश्वरावर भाव ठेवणाऱ्या भोवते परमेश्वरावर भाव ठेवणाऱ्या भोवते दयेचे वेष्टन असते. दयेचे व्यसन असते. अहो धार्मिक हो. अहो धार्मिक हो. परमेश्वराच्या ठाई परमेश्वराच्या ठाई आनंद उत्सव करा. आनंद उत्सव करा. अहो सरळ मनाचे जन हो. अहो सरळ मनाचे जन हो. तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा. तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा. आमेन. आमेन. देवाला धन्यवाद देऊ या सुंदर वेळेबद्दल. आणि यावेळेस आम्ही स्तोत्र 32 1 ते 11 वचन वाचली असताना त्यातून खूप सुंदर पहिलं वचन धन्यतेविषयी बोलतं, 5वं वचन कबुलीविषयी बोलतं आणि 9वं वचन कशाविषयी तरी सांगतं की अशा प्रकारे होऊ नका. आम्ही जर वाचलं तर या ठिकाणी धन्यता किंवा धन्यवाद या ठिकाणी पहिल्या वचनामध्ये आम्हाला वाचायला मिळतो की ज्याच्या धन्यवाद कशासाठी केलाय माहितीये का. या ठिकाणी वाचलं तर गाडी बंगला मिळाला, माझी प्रार्थना ऐकली, देवाने माझ्या मुलांसाठी माझ्या कुटुंबासाठी सर्व काही केलं. ही प्रार्थना नाहीये. ही प्रार्थना नाहीये. ही साक्ष नाहीये. आणि साक्ष दिली म्हणून धन्यवाद करतोय असं नाहीये. स्तोत्रकर्ता काय सांगतो. स्तोत्रकर्ता हा राजा होता. त्याला कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती. पण एक राजा धन्यवाद करतो तो कशाबद्दल करतो. इथं आम्हाला वाचायला मिळतं ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे तो धन्य. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. धन्यवादित असणं, धन्यवादित असणं म्हणजे आशीर्वादित असणं. जोपर्यंत आम्हाला तर आशीर्वादाची गरज आहे. आम्ही प्रत्येक वेळेस पालकांना, ब्रदरला आमच्या प्रार्थना विनंत्या अनेक ठिकाणी, ज्या ठिकाणी मोठे मोठे चर्चेस आहेत त्या ठिकाणी SMS द्वारे, फोनच्या द्वारे आम्ही प्रार्थना विनंत्या देत असतो. त्यानंतर प्रार्थनेचं उत्तर मिळाल्यानंतर आम्ही धन्यवाद देखील त्यांना पाठवत असतो. पण स्तोत्रकर्ता दावीद या ठिकाणी धन्यवाद देवाला देत आहे आणि तो म्हणजे पापांची क्षमा मिळाली, माझ्या पापांवर पांघरून घातलं म्हणून. जोपर्यंत आमच्या पापांची क्षमा होत नाही, जोपर्यंत आमच्या पापांवर पांघरून घातलं जात नाही, तोपर्यंत आम्ही धन्यवादित म्हणजे आशीर्वादित लोक होत नाही. लक्षात असू द्या. प्रेज लॉर्ड. किती सुंदर देवाचं वचन आम्हाला शिकवतं की आम्ही धन्यवाद देवाचे कशासाठी मानले पाहिजे. आणखीन त्यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट आम्हाला त्यामध्ये पाहायला मिळते की जो स्तोत्र करता याला खात्री होती आणि म्हणून तो धन्यवाद देतो. प्रेज लॉर्ड. ज्यावेळेस आम्ही धन्यवादाची प्रार्थना करतो, ज्यावेळेस आम्ही उपवासाची प्रार्थना करतो, त्यावेळेस तुम्हाला आणि मला खात्री असते की आमच्या जीवनामध्ये ही गोष्ट केली देवाने, जी मागणी केली ती. दावीदाला खात्री होती की माझ्या पापांची आणि माझ्या अन्यायाची मला क्षमा झालेली आहे. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून तो देवाला धन्यवाद देत आहे. आज तुमच्या आणि मला ती खात्री आहे का? त्या खात्रीने मी देवाकडे प्रार्थना करतो का खरोखर माझ्या पापांची मला क्षमा झाली. प्रेज लॉर्ड. आणि हे एक दिवसाचं नाहीये, रोजचं आहे. आज लेंथाचे दिवस चालू आहेत. उपवास लोक करतात, अगदी आवर्जून करतात.
आणि फक्त एवढेच एका महिन्यामध्ये करतात. आठवणीने. लेन चालू आहे, उपवासाचे दिवस. बरेच जण विचारतात, पाळक साहेब उपवास दिवस कधी चालू आहेत? ही आठवण होते. पण उपवास पवित्र शास्त्र सांगतं फक्त काही पर्टिक्युलर डेला नाहीये. उपवास आमच्या जीवनामध्ये सतत असावा. रविवारचा उपवास धरत लोक हसतात आणि म्हणतात की असं कसं काय उपवास रविवारी धरतात? काय टेंडन्सी आहे? शुक्रवारीच उपवास धरला पाहिजे, गुरुवारीच उपवास धरला पाहिजे. 10 वर्ष आम्ही चर्चला जातो. आमच्या लहानपणापासून आम्ही चर्चला चाललोय. लेंथाच्या दिवशी न चुकता प्रार्थनेची आठवण होते. लेंथाच्या दिवशी, या दिवसांमध्ये उपवासाची आठवण होते. आणि हा महिना गेला, मग येशू ख्रिस्ताला विसरायचं का? कृपा करून ख्रिस्ती जीवन हे रोजचं जीवन आहे. रोजचं जीवन आहे. आणि आम्ही कशाला प्रायोरिटी देतो आमच्या जीवनामध्ये हे लक्षात असू द्या. जग आणि जगाच्या रूढी परंपरेला जर तुम्ही आणि मी आज सुद्धा जर त्याला आम्ही खूप महत्व देत असेल तर क्षमा करा मला, अगदी चुकीच्या पद्धतीने जीवन जगतोय आम्ही ख्रिस्ती जीवन. आम्ही का करतो याचा जर विचार तुम्ही स्वतःला केला तर त्याचं उत्तर मिळालं पाहिजे. जग करतं म्हणून जर आम्ही करत असेल तर साफ चुकीचं आहे. कारण या येशू ख्रिस्त ज्यावेळेस मत्तेच्या प्राणी या सगळ्या पवित्र शास्त्रामध्ये वाचा, येशू ख्रिस्त रूढी परंपरेसाठी आलाच नाही. मागच्या लोकांनी केलं आणि आम्ही करतोय. आज चर्चेस मध्ये, आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये अजून सुद्धा जगात ज्याप्रमाणे लोक आमच्या रूढी परंपरा घेऊन जात असतात, तसेच आज सुद्धा आम्ही विश्वासणारे लोक रूढी परंपरा घेऊन जातोय. विचार करा. आम्ही आमचं जीवन आज शेवटच्या काळामध्ये पवित्र शास्त्र जर वाचताय तुम्ही आणि जर तुम्ही मनन करत असाल तर शेवटच्या काळामध्ये आम्हाला देवाने तयारी करण्यासाठी दिवस दिलेले आहेत. आणि आम्ही अजूनपर्यंत रूढी आणि परंपरेमध्ये जगतोय. थोडा सुद्धा धक्का लागला नाही, चुकीचं आहे. शास्त्र, कोणतीही गोष्ट पवित्र शास्त्राकडे, पवित्र शास्त्र, देवाच्या वचनाकडे, शिष्यांचा विचार करा, ख्रिस्ताचा विचार करा, शिकवणीचा विचार करा आणि मग ती फॉलो करा. कारण का, जर तुम्हाला आणि मला देवाच्या नजरेमध्ये, देवाच्या विचारांमध्ये पापांची, अन्यायाची क्षमा जर पाहिजे आणि जे आशीर्वाद जर पाहिजे तर पवित्र शास्त्राच्या वचनावरच, देवाच्या वचनावरच तुम्हाला आणि मला आशीर्वादाची रेलचेल आहे. जगाच्या रूढी आणि परंपराने नाही. आम्ही उगाच आमचा वेळ घालवत आहोत. काहीतरी शास्त्राला धरून नसलेल्या गोष्टीकडे बघून. आशीर्वादित त्यामध्ये नाही, बिलकुल नाही. आणि म्हणून त्याला कॉन्फिडन्स होता दाविदाला की मी जे करतोय त्याच्यामुळे मी आशीर्वाद. म्हणून तो म्हणतो की माझ्या पापांच्या अपराधांची मला क्षमा झाली, माझ्या पापांवर पांघरून घातलं. ओ प्रेज द लॉर्ड, हालेलुया. असे लोक आशीर्वादित आहेत. सगळ्यात पहिला आणि एक मनुष्याला या पृथ्वीवर सगळ्यात पहिला, सगळ्यात मोठा आशीर्वाद येशू ख्रिस्ताची ओळख होणं, तारण होणं. तुमच्या माझ्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, आणि त्याचद्वारे तुम्ही आणि मी आशीर्वादित होतो. हा सगळ्यात मोठा आमच्या जीवनातला, आमच्या जीवनामध्ये असलेला मोठा चमत्कार. आम्ही जर चमत्काराच्या मागे पळत असेल तर आपल्या स्वतःच्या जीवनाकडे बघा. माझं तारण झालंय, यासारखा मोठा चमत्कार दुसरा कोणताच नाहीये.
कारण माझं जीवन बदलून टाकणारा देव माझ्यामध्ये, मला त्याने स्वीकारलेलं आहे, मला त्याने निवडलेलं आहे. यासारखी अद्भुत गोष्ट तुमच्या माझ्या जीवनामध्ये कोणतीच नाही. आणि म्हणून दावीद स्तोत्र करता इथं म्हणतो की ज्याच्या पापांच्या क्षमा झाली, ज्याच्या पापावर पांघरून घातलंय. पांघरून घालणं म्हणजे न पाहणं, दृष्टी आड करणं. देवाने तुमच्या माझे पाप अपराध, या ठिकाणी दावीद हेच म्हणतो की माझे पाप अपराध देवाने आपल्या दृष्टीच्या आड केलेत. आणि म्हणून म्हणतो तो पुरुष कसा आहे धन्य. प्रेज लॉर्ड. त्यानंतर आम्हाला वाचायला मिळतं पाचवं कबूल केली देवा तिथं. मी आपले पाप तुझजवळ कबूल केले, आपला अधर्म मी लपून ठेवला नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो. असं मी फक्त म्हणालो, कृती केली नाही अजून त्या पद्धतीची. आणि ती आम्ही कृती करू शकत नाही, कारण कृती पापांची क्षमा मिळण्यासाठी येशू ख्रिस्ताने कधीच केली. तुम्ही मी स्वतःहून आमच्या अपराधांची पापांची क्षमा आम्ही स्वतः करू शकत नाही एकमेकाला. आणि आम्ही आमचे पाप, आमचे स्वतःचे पाप आम्ही धुवू शकत नाही. या तो म्हणतो की कबुली केली. तो म्हणतो की असे मी म्हणालो तेव्हा तुम्हाला माझ्या पापदोषाची क्षमा केली. प्रेज लॉर्ड. म्हणायचा वेळ आहे प्रिय. आणि म्हणून येशू ख्रिस्त या पवित्र शास्त्रामध्ये, देवाच्या वचनामध्ये तुम्हाला जर आशीर्वादित व्हायचं आहे, तुम्हाला जर उत्तम जीवन जगायचं असेल, तर देवाची वचनं आपल्यासाठी, आपल्या लेकरांसाठी, आपल्या कुटुंबासाठी कबूल करा, कबूल करा, कबूल करा. वचन तुमच्या माझ्या जीवनामध्ये कार्य करते, चुकीच्या रूढी आणि परंपरेने नाही. देवाच्या वचनाच्या द्वारे तुमचं माझं भरभराट आहे. प्रेज लॉर्ड. दावीद हा स्तोत्र करता या ठिकाणी तीच आठवण करून देतो. मी असं म्हणलो आणि माझ्या पापांची क्षमा झाली. प्रेज लॉर्ड. इतका देव तुमच्या आणि माझ्या बोलण्याकडे लक्ष देतो. आम्ही म्हणतो विश्वासणारे एकमेकांना बोलले आणि देवाने कान देऊन ऐकले. काय कान देऊन ऐकतो देव? सगळ्यात प्रथम कोणती गोष्ट प्रथम ऐकतो? आमच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्यांमध्ये देवाकडे मागणं गरजेचं आहे, पण त्या सगळ्या मागण्यामध्ये पहिल्यांदा देव कोणती गोष्ट ऐकतो? इथं देव जो दावीद म्हणतो, मी असं म्हणालो आणि माझ्या पापांची क्षमा झाली. जेव्हा आम्ही पश्चात्तापाचं माझ्या मनात अंतःकरणात एखाद्या क्षमा माझ्या मनामध्ये नाही, जेव्हा मी ती क्षमा करण्याचा नुसता विचार जरी केला, त्याच वेळेस तुम्हाला देव आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. त्याच वेळेस विदिन सेकंड देवाने दिलेले आशीर्वाद, देवाने दिलेल्या सर्व उत्तम गोष्टी तुमच्याकडे धाव घेतील. प्रेज लॉर्ड. पण म्हणायला पाहिजे, म्हणायला पाहिजे. बोला. प्रेज लॉर्ड. देवाशी बोला. त्यानंतर 9 वचन जर तुम्ही वाचलं तर, निर्बुद्ध घोडा किंवा खेचर यासारखे होऊ नका, त्याला आकारण्यासाठी लगाम व बाजूर अशी सामग्री पाहिजे, नसली तर ती तुमच्या जवळ यायची नाही. एक उदाहरण दे. कशासारखं व्हायचंय आणि कशासारखं नाही व्हायचंय हा विषय किंवा ही कबुली किंवा ही चॉईस तुमची आणि माझी आहे. निर्बुद्ध घोडा किंवा खेचर, ज्याला बुद्धी नाही, कुठंही कसाही सुसाट. ख्रिस्ती जीवन तुमचं आणि माझं एक चौकटीमध्ये आहे. ख्रिस्ती जीवन एक पवित्र शास्त्राने दिलेल्या एक चौकटीच्या नियमामध्ये आहे, जगाच्या रूढी परंपरेने नाही. देवाचे तुम्ही लोक आहात, आम्ही लोक देवाचे आहोत, आणि देवाने तुम्हाला मला त्यासाठी निवडलंय की त्याचे लोक होण्यासाठी आणि त्याच्या चौकटीमध्ये राहण्यासाठी. त्याच्या चौकटीमध्ये राहून जर जगाच्या रूढी आणि परंपरा जर आम्ही वागवत आहोत, तर या निर्बुद्ध घोड्यासारखे, ज्याला बुद्धी नाही, सुसाट कुठेही पळतो, त्या पद्धतीचे आम्ही लोक आहोत. कारण आम्ही ज्या विषयाकडे जाणार आहे त्या विषयाकडे जात असताना 2 ठिकाणं तुमच्या आज त्या 2 ठिकाणाचा विचार करणार आहोत. 2 ठिकाणं आहेत, त्यामध्ये 2 मध्यस्थ आहेत. त्यामध्ये परमेश्वर आहे
त्या दोन ठिकाणाविषयीचा देवाने ठरवून ठेवलेला निर्णय आहे. आणि त्या दोन ठिकाणातून आम्हाला हे आज मनन करायचंय की काय घडलं त्या ठिकाणी, कशामुळं कोणती गोष्ट घडली. आज त्या गोष्टीमध्ये आम्ही जीवन जगत असताना आम्ही काय करतोय, त्या दोन ठिकाणाच्या प्रमाणे आम्ही जगतोय का त्या दोन ठिकाणातल्या काही जणांनी जे गोष्टी केल्या त्याप्रमाणे आम्ही जगतोय. आम्हाला आज गरज आहे. आणि ती दोन ठिकाणं तुमच्या समोर मी आज ठेवत असताना पहिल्यांदा आम्हाला वाचायला मिळतं ती दोन ठिकाणं आहेत. पहिलं ठिकाण आम्ही वाचतो की ज्या ठिकाणी सदोम आणि गमोरा. कोणतं ठिकाण? सदोम आणि गमोरा. त्यानंतर आम्हाला दुसरं ठिकाण बघायचंय आणि ते म्हणजे निनिवे. योनाच्या आणि त्या ठिकाणी आहे. पहिल्या ठिकाणी सदोम आणि गमोराच्या बाबतीत जर आम्ही वाचलं तर पहिल्या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळतं तो म्हणजे अब्राहम. मी तुमच्यासाठी तो शास्त्र सांगतो. एक आम्ही जर त्या शास्त्र भागामध्ये जर आम्ही थोडासा विचार केला तर पहिल्यांदा योनाचं पुस्तक काढून ठेवा. त्यानंतर उत्पत्तीमध्ये आज ज्यावेळेस आम्ही अब्राहमाबद्दल जर आम्ही थोडंसं वाचलं तर जेव्हा अब्राहम बसला होता आणि त्यावेळेस पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं त्याप्रमाणे आम्ही उत्पत्तीचं पुस्तक याचा अठरावा अध्याय 18 आणि त्याचं पहिलं वचन जर वाचलं तर पहिल्या वचनामध्ये आम्हाला वाचायला मिळतं 18 उत्पत्ती 18 पहिलं वचन जर वाचा कोणीतरी. तो दुपारच्या उन्हाच्या वेळी डेराच्या दाराशी बसला असता परमेश्वराने ममरेच्या एलोन राईत त्याला दर्शन दिले. या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळतं की तो ज्यावेळेस दुपारच्या वेळेस बसला होता तेव्हा परमेश्वर ममरेच्या एलोन राईत त्याला देवाने दर्शन दिलं. देव त्या ठिकाणी आल्यानंतर त्यानंतर जर तुम्ही वाचलं तर जरा त्या नंतरचा जो भाग आहे त्यानंतर वाचल्यानंतर जो अब्राहम आज जो आम्ही जो विषय जो मनन करणार आहोत त्याबद्दल आम्हाला वाचायला मिळतं की जेव्हा एक 22वं वचन तेथून ते पुरुष वळून सदोमाकडे चालते झाले पण अब्राहम तसाच परमेश्वरासमोर उभा होता. 23वं वचन अब्राहम जवळ जाऊन म्हणाला तू दुर्जनांबरोबर धार्मिकांचाही संहार खरंच करणार काय. देव या ठिकाणी सदोम आणि गमोरा या देशाचा नाश करण्यासाठी
आला होता. आणि त्याचं कारण काय होतं माहितीये? सदोम आणि गमोराचं थोडस मी तुमच्यासाठी वाचतो. 17 वचन पहा. 17 वचन देव अब्रामाच्या बद्दल काय म्हणतो? 17 वचन, परमेश्वर म्हणाला, मी जे करणार ते अब्रामापासून लपू काय? परमेश्वर या ठिकाणी अब्रामाविषयी म्हणतो की मी जे करणार ते अब्रामापासून लपू काय? देव तुमच्या आणि माझ्यापासून कोणतीच गोष्ट लपवत नाही, लक्षात असू द्या. पण देव अशा लोकांना ती गोष्ट प्रगट करतो की ज्यांचा उपयोग तो करून घेत असतो. जे लोक त्याच्या आज्ञेप्रमाणे, नियमाप्रमाणे, जे लोक त्याच्या इच्छेप्रमाणे चालतात, वागतात, त्याप्रमाणे त्यांचा उपयोग तो करून घेतो. अब्रामाबद्दल आम्हाला वाचायला मिळतं. आणि अब्रामाला देव का सांगतो तर पुढे जर तुम्ही या ठिकाणी वाचलं तर ज्या सदोम आणि गमोराचा नाश करण्यासाठी परमेश्वर जाणार होता, त्याच सदोम आणि गमोराला संधी मिळावी, त्याच्यासाठी कुणीतरी मध्यस्थी यावा. आणि ही गोष्ट देवाची होती. देव जसा आमच्या किंवा संपूर्ण जर आम्ही पाहिलं नाश करण्यासाठी रागावतो किंवा चिडतो देवाच्या विरोधात वागलेल्या लोकांविषयी, तोच परमेश्वर आम्हाला पाहायला मिळतं की जे प्रेम त्याचं आहे, जो तुमच्या आणि माझ्यावर इतकं नितांत प्रेम करतो की ज्याची प्रचिती योहान 3:16 मध्ये आम्हाला वाचायला मिळते की आपला एकुलता एक पुत्र देवाने दिला या जगासाठी. इतकं प्रेम तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. ज्या उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आदाम आणि हवेशी, तो ज्यावेळेस आदाम आणि हवेने पाप केलेला असताना सुद्धा परमेश्वराने त्यांना शोधून त्यांची लाज झाकली. इतकं प्रेम त्याने निर्माण करता, आपल्या निर्मितीवर करत असताना त्याला त्याच प्रेमाच्या द्वारे आपल्या लोकांना वाचवण्याची जी इच्छा आहे, त्यासाठी अनेक लोक मध्यस्थ आज सुद्धा तो पाहतो. आणि म्हणून तो अब्राहम आला, कारण अब्राहमाचा हार्ट परमेश्वरला माहिती होतं. कारण देवाचं वचन आम्ही वाचतो, अंतःकरण पारखणारा देव आहे. हालेलुया. तुमच्या अंतःकरणामध्ये जर इतरांच्या बद्दल काळजी, चिंता तुमच्या अंतःकरणामध्ये जर त्याप्रमाणे शास्त्र सांगतं की जशी आपल्यावर तशी शेजावर प्रीती कर, की देवाचं वचन आहे. जर तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये जर प्रेम आणि प्रीती इतरांसाठी असेल तर देव तुमचा उपयोग केल्याशिवाय राहणार नाही. देव तुम्हाला मध्यस्थी केल्याशिवाय राहणार नाही. कठीण झालेल्या अंतःकरणाला, कठीण झालेल्या लोकांचा उपयोग परमेश्वर करत नाही. लीन आणि नम्र जे देवावर विश्वास ठेवतात त्यांचा, आणि अब्रामाबद्दल पवित्र शास्त्राची प्रचिती देतं किंवा ते वचन अब्रामाबद्दल देवाकडून किंवा वचनातून आम्ही पाहतो की अब्राम कसा होता. आणि म्हणून देव स्वतः अब्रामाला सांगतो की मी असं करायला चाललेलो आहे. आणि त्यानंतर जर पाहिलं तर अब्राम त्या ठिकाणी, जर तुम्हाला मी आताच वाचलं त्याप्रमाणे की तेथून ते पुरुष वळून सदोमाकडे चालत झाले, पण अब्राम तसाच परमेश्वर उभा राहिला. अब्राम जवळ जाऊन म्हणाला, तू दजनोल बरोबर धार्मिकांचाही संहार खराच करणार काय? त्या नगरात 50 धार्मिक असले तर त्यांचा तू खास संहार करणार काय? त्यातल्या 50 धार्मिकांसाठी त्या नगराची तू गय करणार नाही काय? तुम्ही शेवटपर्यंत वाचलं तर स्टेप बाय स्टेप तो देवाचा राग शांत करतो, देवाकडे मध्यस्थी करतो सदोम आणि गमोरासाठी. पण सदोम आणि गमोराचा नाश का केला जात होता किंवा देव त्या ठिकाणी नाश का करणार होता? कारण सदोम आणि गमोरामध्ये अनैतिक गोष्टी जास्त वाढल्या होत्या. त्यामध्ये जर पाहिलं त्या ठिकाणच्या लोकांची देवाविरुद्ध वागणूक म्हणजे पाप. आणि ते पाप अनिती होतं, व्यभिचार होता, दारूबाजी होती, भ्रष्टाचार होता, समलैंगिक नातेसंबंध होते, रिलेशनशिप जे आम्ही आज म्हणतो ते, तसंच
चुकीच्या रिलेशन मध्ये लोक राहत होते. नवरा बायको पती पत्नी असून सुद्धा पत्नीचे देखील गैर संबंध, पतीचे देखील गैरसंबंध, लुबाडी करणं, व्याज घेणं, व्यवसाय त्या ठिकाणी होता. मूर्ती पूजेने लोक भरलेले होते. गैरव्यवहार होता. स्त्रियांच्या रिलेशन मध्ये होते, पुरुष पुरुषांच्या रिलेशन मध्ये होते. अशा अनेक चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी घडत होत्या आणि म्हणून परमेश्वर सदोम आणि गमोराचा नाश करण्यासाठी होता. कारण या सगळ्या गोष्टी पापामध्ये इन्क्लूड होतात. हेच पाप आहे. आम्ही फक्त एक शब्द पाप म्हणतो, पण त्या पापाची व्याप्ती किती मोठी आहे. अशा सर्व गोष्टी एकमेकांच्या बद्दल अक्षमेने अंतःकरण भरलेलं होतं. इतरांबद्दल असं द्वेष, राग, अशा सर्व गोष्टी सदोम आणि गमोरामध्ये होत्या आणि या गोष्टी त्या देवाने पाहिल्या आणि म्हणून सदोम आणि गमोराचा नाश करण्यासाठी देव उतरला होता. पण परमेश्वर म्हणतो, अब्राहम म्हणतो की तू 50 धार्मिकांसाठी संपूर्ण जे लोक इथं काय म्हटलं की गय करणार नाहीस काय? जर त्या ठिकाणी 50 धार्मिक असतील तर त्या ठिकाणचा गय करणार नाही का? तो म्हणतो की मी करेल. आणि शेवटपर्यंत जर तुम्ही आलात त्या ठिकाणी, आम्ही पाहतोय की या दोन ठिकाणामध्ये पहिलं ठिकाण सदोम आणि गमोराचं असताना मध्यस्थ देव ठेवतो. त्या मध्यस्थांनी मध्यस्थी करत आहे आणि मध्यस्थीमुळं जर तुम्ही पुढे वाचलं तर मध्यस्थीमुळं दोन गोष्टी आज पाहणार आहोत. पहिली गोष्ट, मध्यस्थीमुळं लोट आणि लोटाचं कुटुंब वाचलं. मध्यस्थी किती महत्वाची आहे. मध्यस्थी आम्ही करण्यासाठी सदैव तत्पर असावं, हेच देवाचं वचन आम्हाला शिकवतंय. आज तुमच्या आणि माझ्याकडं मध्यस्थी करत असताना, आज आम्ही ख्रिस्ती आहोत, आम्ही किती दिवसात आम्ही किती वर्षापासून प्रार्थना करतो. किती लोकांकडं मध्यस्थीसाठी मी कुणालाही खाली बघण्यासाठी बोलत नाही, पण एक विश्वासाने तुम्ही आणि मी आहोत. मध्यस्थीची आम्ही प्रार्थना करतो. मध्यस्थीसाठी पर्सनल तुमच्याकडे किती लोकांची लिस्ट, किती लोकांची वही आहे की रोज तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करता, रोज तुम्ही त्यांच्यासाठी मध्यस्थी करता, गुडघ्यावर जाऊन तुम्ही मध्यस्थी करता. येशू ख्रिस्त रोज 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 लोकांसाठी मध्यस्थी करत असत. तो डोंगरावर त्याचं रात्रीचं वास्तव्य होतं. तो झोपायला जात नव्हता तिथं. काय त्याने तिथे खजाना पुरला होता, तो रोज जाऊन तिथं बघत होता कमी आहे का जास्त आहे का काय? नाही. तो रोज देवाशी, आपल्या परमेश्वराशी, आपल्या पित्याशी रोज आणि रोज त्याचं सहाय्य मागत होता. रोज गुडघ्यावर जाऊन प्रार्थना करत. आज तुम्ही आणि मी येशू ख्रिस्ताकडनं जे शिकतो मध्यस्थी, तुम्हाला मला पवित्र शास्त्र सांगतं की आम्ही मध्यस्थ म्हणून नेमलेलो आहोत. काय जबाबदारी आम्ही घेतली मध्यस्थी म्हणून? आमच्या शेजारी एखादी व्यक्ती जर चुकीचं वागत असेल, आमच्या डोळ्याच्या समोर आम्हाला पाहायला मिळतं की अनेक लोक व्यसनामध्ये आहेत, काय मध्यस्थी आहे? आम्ही प्रत्येक एखादा तरुण, एखादी तरुणी किंवा कुणी असेल, आम्हाला माहितीये चुकीच्या मार्गावर आहे, आम्हाला दिसतंय, पण आम्ही काय म्हणतो? त्याच्या नादाला नको लागले. तो तसाच आहे. त्याच्या आईबापाने सोडून दिलाय, त्याच्या आईबापाने हात टेकलेत. पण तुम्ही आणि मी कोण आहोत? देव तुम्हाला मला हे का दाखवतोय? तुमच्या समोर ती व्यक्ती काय आहे ती? म्हणून म्हटलं की निर्बुद्ध घोड्यासारखे होता, बुद्धी नसलेल्या. विचार करा. तुम्ही मी विश्वासणारे आहोत. विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये कोणती गोष्ट सहज होत नाही. आणि हे जर आम्हाला कळतं,
आम्ही पार एकदम अनेक लोकांसाठी एकदम उत्सुकता असते, पण आमच्याच घरात, आमच्याच बाजूला, आमच्या अवतीभोवती देव दाखवतो त्या गोष्टींकडे आमचं लक्ष नसतं. जर तुम्हाला आणि मला असे लोक दाखवत आहे तर कृपा करून त्यांच्यासाठी प्रार्थना करा, कारण त्या लोकांना बरं करणं, त्या लोकांना व्यसनातून सोडवणं ही देवाची इच्छा आहे. पण मध्यस्थी म्हणून तुम्ही आणि मी काम करत नाही. पवित्र शास्त्र प्रार्थना करण्याचं एक खूप सुंदर उदाहरण देतो. प्रार्थना करा. कशासाठी करा? काम करी पाठवायत, काम करी थोडे आहेत, पण आम्हाला त्याची गम नाही. माझं भागलं संपलं, हे ख्रिस्ती जीवन नाही. कृपा करून लक्षात असू द्या, हे ख्रिस्ती जीवन बिलकुल नाहीये. स्वार्थी जीवन बिलकुल नाहीये. अब्राहमाने सदोम आणि गमोरासाठी मध्यस्थी केली, लोटाचं कुटुंब वाचलं. पण इतकं पाप होतं, इतकं त्या लोकांनी आपल्या कानावर हात ठेवले होते की देवदूतांचं स्वरूप किंवा ज्या लोटाच्या घरात देवदूत होते ते सुद्धा त्यांना कळलं नाही. इतके आंधळे ते लोक झाले होते, इतके आंधळे ते लोक झाले होते. लोट सांगत होता ते सुद्धा त्यांनी ऐकले, इतके बहिरे लोक झाले होते. त्याचं कारण होतं पाप, व्यभिचार, अंतःकरणामध्ये असलेली अक्षमा, दुसरा विषय असलेला राग, द्वेष. व्यभिचार, लाचलुचपत, व्याज, या सगळ्या गोष्टींनी मनुष्याला आंधळ बनवायचं काम शैतान करतो. दिसत नाही. सदोम आणि गमोरामध्ये सुद्धा, इव्हन तुम्ही जर वाचलं तर सदोम आणि गमोरामध्ये लोटाचे स्वतःचे जावई सुद्धा वाचले नाहीत. फक्त लोट, त्याच्या दोन्ही मुली, त्याची पत्नी सुद्धा वाचली नाही. तिच्याही अंतःकरणामध्ये जो पापाचा जो परिणाम होता, जो हाव, लोभ, त्याच्यामुळे सुद्धा ती आपल्या कुटुंबाबरोबर जाऊ शकते. या गोष्टी जर अजून सुद्धा जर तुमच्या आणि माझ्यामध्ये आहेत ऐकून, तर आम्हाला काय घडतंय आमच्या बाबतीत कधीच कळणार नाही. कारण या गोष्टी देवाची वाणी आमच्यापर्यंत पोहोचवत नाही. ज्याप्रमाणे स्तोत्रामध्ये वाचलं, निर्बुद्ध घोड्यासारखे समजत नाही. पापाचा परिणाम या प्रकारे निर्बुद्ध घोडा आणि खेचरसारखा आम्हाला बनवतो. मूर्तीपूजा आम्हाला ब्लाइंड करतो. आम्हाला समजत नाही. आम्ही विचारतो, आम्ही हे असं का घडतं? आणि नंतर आम्ही देवा तू आमच्या संग असं का करतो? आमच्या बरोबरच का? उत्तर तुमच्या माझ्याकडे. आपली वागणूक तपासा. आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या डोळ्यांमध्ये, आमच्या विचारांमध्ये किंवा आमच्या वागणुकीमध्ये जर या गोष्टी आहेत, हे पाप जर आहे, अक्षमा आणि या सगळ्या गोष्टींनी भरलेला आहे, तर देव काहीही करू शकत नाही. कारण शास्त्र आम्हाला सांगतं, तुमच्या आणि माझ्यामध्ये आडभिंत म्हणजे पाप उभा आहे. देव तुमच्यासाठी, माझ्यासाठी सदैव तयार आहे. त्याने तुमच्या आणि माझ्यावर इतकी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. अजून काय तुम्हाला माझ्यासाठी करण्याचं राहिलंय? तरी सुद्धा वरनं आम्ही प्रश्न विचारतो. देवाचं माझ्याकडे लक्षच नाही. आणि मी इतकं चर्चला जातो, आणि मी इतका प्रार्थना करतो, मी हे करतो ते करतो, तरी सुद्धा माझं असंच. तुम्ही प्रार्थना करता, चांगली गोष्ट आहे, केलीच पाहिजे. चर्चला जाता, चांगलीच गोष्ट आहे. चुकीच्या गोष्टी, ज्या पापामधल्या या सगळ्या गोष्टी, त्या आमच्यापासून लांब केलेल्या आहेत का, दूर केलेल्या आहेत का, सोडलेल्या आहेत का? आणि जर नुसतंच असं विचारत बसाल तर काही मिळणार नाही. सदोम आणि गमोरामध्ये
मध्यस्थीच्या द्वारे या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळतं की लोट, या अध्यायामध्ये तुम्ही वाचलं तर लोटाचं कुटुंब, त्याचे दोन्ही मुली ह्या वाचल्या. प्रेज लॉर्ड. कारण वाचल्या कशामुळं वाचल्या? फक्त आणि फक्त मध्यस्थीमुळे. आणि सदोम आणि गमोराचा नाश झाला. जे पापाचं वेतन आहे, जे पापाचा परिणाम आहे, तो सदोम आणि गमोराने भोगला. आज तुम्ही आणि मी जी जबाबदारी तुम्हाला मला दिलेली आहे, एक ख्रिस्ती विश्वासणारा म्हणून आज किती लोकांसाठी मी मध्यस्थी करतोय? मी मध्यस्थी करण्यामध्ये तत्पर आहे का? पहिली गोष्ट, पहिला मुद्दा, पहिल्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते देवाने सदोम आणि गमोराचा नाश करण्याचं ठरवलं होतं. त्याच्यामध्ये लोटाची देखील भर होती, पण केवळ अब्राहामाच्या मध्यस्थीने लोट वाचला. प्रेज लॉर्ड. तुम्ही आणि मी आज या ठिकाणी आहोत केवळ येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीमुळे. तो आज सुद्धा तुमच्या आणि माझ्यासाठी पित्याजवळ उजवीकडे मध्यस्थी करत आहे. लक्षात असू द्या. पण काय तुम्ही आणि मी त्याच्या वचनाप्रमाणे, त्याच्या शिकवणीपणे वागत आहोत का? का जग आणि जगाच्या गोष्टी मी आज ख्रिस्ती जीवनामध्ये घेऊन चाललोय? वेळ फुकट जाईल आणि आशीर्वाद लांब लांब पळतील. हा ठिकाण आम्ही पहिल्यांदा या ठिकाणी पाहतो, सदोम आणि गमोरा. परमेश्वर, अब्राम, लोट, फक्त एकच गोष्ट सदोम आणि गमोराची नाश करण्याची, ती म्हणजे त्यांचं पाप. दुसरा भाग जर आम्ही पाहिला योनाच्या पुस्तकामध्ये, यावेळेस आम्ही दुसऱ्या भागाकडे जाणार आहोत. योनाच्या पुस्तकामध्ये आम्ही हा दुसरा पाठ काहीच वेळामध्ये पाहणार आहोत. पहिला अध्याय आणि दुसरं वचन वाचा. उठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा व त्याच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्यांची दुष्टता मज पुढे आली आहे. कारण त्यांची दुष्टता मज पुढे आली आहे. प्रेज लॉर्ड. दुसरा भाग, दुसरं ठिकाण निनवे सुद्धा याच पापामुळे. निनवेमध्ये सुद्धा व्याभिचार, मूर्तीपूजा, एकमेकांबद्दल असलेला द्वेष, राग, त्यानंतर समलैंगिकता, सगळ्या गोष्टींनी निनवे भरला होता. जे देवाला आवडत नाही त्या सगळ्या गोष्टींनी निनवे भरला होता. आणि ते निनवे भरलेला असताना त्या निनवेचा सुद्धा देवाने नाश ठरवलेला होता, ठरवून टाकलं होतं. पुन्हा एकदा या ठिकाणी देवाची प्रीती आपल्या लोकांबद्दल पाहायला मिळते. पुन्हा देव स्वतः दोन भागामध्ये, दोन पार्ट मध्ये लक्षात असू द्या. या ठिकाणी देव म्हणतो, मी जे करणार आहे ते जो माझा सेवक अब्राम आहे त्याच्यापासून लपू काय? तो स्वतः सांगतो की मी काय करणार आहे. दुसऱ्या भागामध्ये आम्हाला निनवेमध्ये पाहायला मिळतं. निनवेमध्ये योनाला तो तयार करतो, मध्यस्थ म्हणून पाठवतो. प्रेज द लॉर्ड. पण योनाने काय केलं होतं? योना देवापासून पळत होता. मी नाही जाणार. कुठं पळाला. शेवटी तो बरोबर जी योजना देवाने केली, तुम्ही कुठेही पळा. आम्ही पवित्र शास्त्रात देवाचं वचन सांगतं की आम्ही देवाच्या दृष्टीआड होऊ शकत नाही. तसं योनाने जो मार्ग धरला तो देवाचाच मार्ग होता. कारण त्याने समुद्रामध्ये मोठा मासा तयार ठेवला होता. कारण त्याला एकदम शॉर्टकट मध्ये निनवेमध्ये त्याला सोडायचं, थोड्या वेळामध्ये सोडायचं, टायमिंग मध्ये त्याला तिथं पोहोचवायचं. आणि म्हणून तो जो मार्ग निवडतो समुद्राच्या द्वारे जाण्यासाठी, त्याला वाटलं की हा माझाच मार्ग आहे आणि मी माझ्या मार्गाने चाललोय, मी देवाच्या पासून लांब राहील, देवापासून दूर राहील.
पण तो बरोबर बसतो आणि ज्या मार्ग तो चॉईस करतो, लक्षात घ्या, ज्या मार्गामध्ये तो चॉईस करतो त्या मार्गामध्ये परमेश्वर अशा काही गोष्टी करतो की त्याचं जीवन अस्ताव्यस्त होतं आणि मग कबूल करतो, माझ्यामुळं हे आहे. आता काय करा, त्याला आठवतं आता पर्याय नाही. कारण अशा ठिकाणी होता की उतरून कुठं पळून जाऊ शकत, कुणाला मदतीसाठी हाक मारू शकत. तो अशा ठिकाणी होता, तो काहीच करू शकत नव्हता. तुम्ही मी जेव्हा आम्ही देवाचं वचन ऐकत नाही, मान्य करत नाही, पाळत नाही, अशा ठिकाणी देव तुम्हाला ठेवतो की जिथं तुम्हाला कोणत्याच प्रकारची मदत मिळेल. पण तिथं सुद्धा जर आम्ही आमच्या मनाचा ताठा, मनाचा गर्व, मनाचा मीपणा याने जर वागलो तर नाश चुकणार नाही. पण देवाला धन्यवाद देऊ, योना सुधारला. योनाने कबूल केलं, माझ्यामुळे हे झालंय, काही करू नका, मला धरा आणि समुद्रामध्ये टाका. हीच कंडिशन किंवा हेच तुमचं आणि माझं जर बोलणं देवासमोर असेल, ज्याप्रमाणे स्तोत्र 32 मध्ये आम्ही वाचलं, पापांची कबुली करून जर आम्ही देवाच्या हातात स्वतःला समर्पण केलं, देवाच्या हातात जर आम्ही सोपवलं, तर तुमचं माझे कधीच नुकसान होणार नाही, उलट त्याच्या मार्गामध्ये आम्ही जाऊ. पण मनाचा कठीणपणा जर तसाच ठेवला तर मग देव काही करू शकत नाही. त्याच समुद्रामध्ये, त्याच ठिकाणी जर अशा प्रकारच्या संकटामध्ये जर आम्ही सापडलो तर त्या ठिकाणी आम्ही बुडू, वर येणार नाही. आणि ते बुडणं कशामुळे असेल तर आम्ही आमचा मीपणा न सोडल्या. जर तुम्हाला मला जर देव दाखवतो क्षमा कर, जर क्षमा नाही करताय तर मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आहे. देवाचं वचन जर आम्ही एक्सेप्ट करत नाही, मान्य करत नाही, जर देव तुम्हाला मला दाखवतोय अशी चूक आहे, एक्सेप्ट करा, ती सोडून द्या, ती सोडून द्या. कारण याच निनेवेच्या बाबतीत पुढची गोष्ट आम्हाला पाहायला मिळते. आणि म्हणून त्याने सरळ धरलं आणि या योनाला त्या लोकांनी समुद्रात फेकून दिलं. टाकायची देरी होती, तिथे देवाची योजना तयार होती. माशाने त्याला गिळलं, 3 दिवस तीन दिवसाचा वेळ त्याला दिला होता. आणि 3 दिवसामध्ये त्याने तीच गोष्ट केली जी देवाकडनं होती. प्रेज लॉर्ड. देव तुम्हाला मला जर वेळ देत आहे, कृपा करून गोडक्यावर जाऊन आपल्या स्वतःसाठी प्रार्थना करा. प्रभू मी चुकलो, क्षमा कर. जोपर्यंत आम्ही क्षमा मागत नाही, जोपर्यंत आम्ही देवाकडे क्षमा मागून देवाकडे स्वीकारत नाही, तोपर्यंत तुमचा माझा उपयोग होणारच नाही देवाच्या राज्यासाठी, देवाच्या सेवेसाठी. जर आम्ही तसेच कठीण बनलो, जर आम्ही समजून घेतलं नाही तर पर्याय नाही. खूप इच्छा आहे माझा उपयोग व्हावा, खूप धडपड आहे माझा उपयोग व्हावा देवाच्या सेवेसाठी. पण कठीणपणा, अक्षमा, चुकीच्या गोष्टी जर माझ्या अंतःकरणात, मनात जर जात नाहीत तर देव तुमचा माझा उपयोग करून घेणार नाही. योना त्या ठिकाणी स्वतःला कबूल करतो आणि मासा त्याला 3 दिवसानंतर निनिवेच्या शहराच्या जवळ टाकून देतो, ओकतो, त्याला बाहेर टाकतो. आणि ज्याप्रमाणे देवाने त्याला आज्ञा दिली होती की तुला त्या देशाला निनिवेला जाऊन सुवार्ता सांगायची आहे, आणि ती सुवार्ता जेव्हा निनिवेला जाऊन योनाने दिली, या ठिकाणी या संपूर्ण प्रवासामध्ये सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आम्ही पाहतोय की ज्या मध्यस्थाला पाठवलं त्या मध्यस्थाने देखील एक्सेप्ट केलं. ज्या मध्यस्थांनी जेव्हा निनिवेच्या शहराला ती सुवार्ता सांगितली, तेव्हा तिथल्या राजासहित प्रत्येकाने ती गोष्ट मान्य केली आणि पश्चाताप केला, असं आम्हाला पवित्र शास्त्र सांगतं. आणि पश्चाताप केला, नुसतंच केलं का? नाही. पवित्र शास्त्र सांगतं काय? उपवास केला. लेंथाचे दिवस नव्हते बरं, लक्षात असू दे. राखेचे बुधवार, राखेचे हे काही नव्हतं. त्यांना त्यांच्या पापांची जाणीव झाली होती आणि त्या पापांच्या जाणीवीसाठी
त्यांनी आपल्या देवाकडे सोपवून दिलं, पश्चाताप केला, उपवास केला. शास्त्र सांगतं की त्या देशामधल्या कोणीही अन्न सेवन केलं नाही. कोणीही याचा अर्थ, कारण शास्त्र या ठिकाणी सांगते योनाच्या पुस्तकामध्ये की स्वतः राजा आपले राजवस्त्र काढून गोंताट नेसला, राखेत बसला. राखेत बसणं हा पश्चातापाचं एक सिंबॉल, चिन्ह आहे. नुसतंच राख लावायची कपडाला आणि मी लेंथाचे दिवस करतोय, राखेचा बुधवार, याला नाही म्हणत. त्याचा अर्थ आहे पश्चातापाचं जीवन. संपूर्ण निनिवेने पश्चाताप करून उपवास केला आपल्या पापासाठी, आपल्या पापांची क्षमा मिळावी म्हणून पश्चातापाने त्यांनी तो उपवास केला. आज 40 दिवसाचे उपवास आले की आम्ही काय करतो? दाढी करत नाही, केस कापत नाही, चर्चला जातो, अगदी आठवणीनं. उपवास कशासाठी आहे? उपवास पश्चाताप करण्यासाठी, आपल्या पापांची क्षमा मिळवण्यासाठी आहे. उपवास नवस करण्यासाठी नाहीये. तुम्ही मागू शकता, पण निनिवेमध्ये जे घडलेलं आहे, निनिवेच्या लोकांनी जो उपवास केला, तो उपवास हा होता की राजा स्वतः बसला होता त्या उपवासामध्ये की जो देवाने निर्णय घेतलाय नाश करण्याचा, तो कृपा करून देवा तू कॅन्सल कर. प्रेज द लॉर्ड. हा आहे उपवास. रूढी परंपरा नाही. आमच्या सगळ्यात महत्वाची स्तोत्र 32 मध्ये पहिल्या वचनामध्ये धन्यता सांगितली की पापांची क्षमा, पापांवर पांघरून घातले तो धन्य, आशीर्वादित आहे. तुमची माझी पहिल्यांदा देवाकडे ही प्रार्थना हवी की मला पापांची क्षमा मिळावी. मग जर तुम्ही उपवास करता तर योग्य आणि योग्य राईट वे मध्ये आहात. पण जर तुम्ही असं करत असाल, 40 दिवसाचे उपवास आहेत, करायला पाहिजेत, शास्त्राला धरून नाही, पवित्र शास्त्र आम्हाला हे शिकवत नाही. स्पष्टपणे मी तुम्हाला सांगतो, हा फक्त आणि फक्त तुम्ही आणि मी वेळ घालवतोय. आशीर्वाद हे करून मिळणार नाही, त्या रूढी परंपरा करून बिलकुल मिळणार नाही, आणि ती अपेक्षा देवाकडे ठेवूही नका. उपवास हा पवित्र शास्त्र सांगतं की आपलं एक वेळचं अन्न तू दुसऱ्याला दे. उपवास हे आम्हाला सांगतं की आम्ही इतरांच्या मदतीला, आम्ही जर उघडा असेल तर त्याला, कारण येशू ख्रिस्त स्वतः म्हटला तुम्ही उपवास करता, कटकटी करता, असा उपवास मला आवडतो का? या पवित्र शास्त्राला जर धरून आम्ही सगळ्या गोष्टी करत आहोत तर आशीर्वादाचे रेलचेल तुमच्या माझ्या जीवनामध्ये राहिल्याशिवाय, आमच्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. कारण आहे त्याला. हे आम्ही पाहत असताना निनिवेने उपवास धरला, निनिवेने उपवास करून पश्चाताप केला आणि देवाने त्यांच्या पापांची क्षमा केली. हे फळ आहे, हे फळ आहे. आम्हाला काय फळ मिळतं? जर फळाची अपेक्षा आम्ही जर देवाकडे करत आहोत तर फळ जे देवाच्या वचनाप्रमाणे आम्ही चालत आहोत तरच आमच्या जीवनामध्ये फळ आहे. कारण शास्त्र सांगतं गुप्त दान धर्म, मग त्याच्या पुस्तकामध्ये गुप्त दान धर्म, गुप्त उपवास. पवित्र शास्त्र सांगतं उपवासाबद्दल की आपल्या तोंडाला काय कर, तेल लाव, म्हणजे फ्रेश हो, कोणाला कळू देऊ नको. पण जर तू कळालं तर तुझं फळ तिथंच मिळालं. त्यांनी वावा केली, फळ मिळालं. पण जर न कळता, जर देवाला माहिती आहे तर पवित्र शास्त्र सांगतं की स्वर्गीय पिता तुला फळ देईल. आम्ही रिवॉर्ड कुठनं घेणार आहोत?
लोकांकडनं का देवाकडनं? आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं, तुझ्या उजव्या हाताचं तुझ्या डाव्या हाताला सुद्धा कळव. जर आम्ही असे वागलो तरच आम्हाला फळ आहे. नाहीतर आता लेंथाचे दिवस आहेत, राखीचे बुधवार आहेत. कृपा करून, कारण निनिवे वाचला पूर्ण पहिल्या भागामध्ये, पहिल्या ठिकाणामध्ये एक कुटुंब वाचलं मध्यस्थीमुळे, आणि या दुसऱ्या ठिकाणामध्ये पश्चाताप केला, देवाच्या वचनाप्रमाणे देवाची आज्ञा, देवाची वाणी ऐकली, मान्य केली, कबूल केली आणि त्याप्रमाणे कृती केली. अनुवादाच्या पुस्तकामध्ये वाचा. तू जर अनुवादाचं पुस्तक, आपण एक वचन वाचू या ठिकाणी थोड्या वेळासाठी. फळ आमच्या जीवनामध्ये केव्हा आहेत, काय आहेत? अनुवादाचं पुस्तक याचा 20वा अध्याय. पहिलं वचन, तू आपल्या शत्रूशी युद्ध करावयास जाशील तेव्हा घोडे. एक सॉरी अनुवाद याचा 28वा अध्याय. तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ज्या ह्या सर्व आज्ञा आज मी तुला निवेदन करीत आहे त्या मान्य करून पाळीशील तर तो पृथ्वीवरील सर्व राष्ट्राहून तुला उच्च करील. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं की तुझा देव परमेश्वर याची वाणी लक्षपूर्वक ऐकशील. पहिली गोष्ट लक्षपूर्वक ऐकणं. दुसरी गोष्ट, आणि ज्या ह्या सर्व आज्ञा आज मी तुला विधित करीत आहे त्या मान्य करशील. आणि तिसरी गोष्ट, पाळशील कृतीमध्ये. ऐकणं, मान्य करणं, कबूल करणं. स्तोत्रामध्ये आम्ही आता वाचलं की मी जेव्हा कबूल केलं माझं पाप त्याच वेळेस मला क्षमा झाली. ऐकणं, मान्य करणं, कबूल करणं आणि ते पाळणं कृतीमध्ये. तर काय होईल? त्यानंतरच्या सगळे आशीर्वाद दिलेत. म्हणजे पुढे तुम्ही वाचलं, तो ऋण देणार नाही, ऋण घेणार नाही तर देणार होशील. तू आशीर्वाद दिला. पण तीच गोष्ट दुसरी जर बघितली तर पुढे वाचा 15 वचन. उलट पक्षी तू आपला देव परमेश्वर याचे ऐकणार नाहीस आणि त्याच्या ज्या सर्व आज्ञा व विधीही पाळण्याविषयी मी आज तुला सांगत आहे मान्य करून पाळणार नाहीस तर हे सर्व पुढील शाप तुझवर येऊन ऐकलं, मान्य केलं, नाही पाळलं ते शाप तुझकडे काय म्हटलंय? गाठतील. प्रेज लॉर्ड. गाठतील. नुसत्या ताकामध्येच आहेत. एखादा कुत्रा नुसता एखाद्या माणसाला धरण्यासाठी बसलेला असतो ना, तसे बसलेले आहेत शाप. जर आम्ही मान्य करत नाही, ऐकत नाही, मान्य करत नाही, पाळत नाही, हीच गोष्ट निनिवेमध्ये आणि सदोम आणि गमोरामध्ये की ज्याच्यामुळे लोकांनी देवाकडे मान्य केलं नव्हतं, पाळलं नव्हतं. व्याभिचार, मूर्तीपूजा, सर्व प्रकारच्या चुकीच्या गोष्टी, सर्व बदफैली, सगळ्या गोष्टी होत्या. आणि म्हणून देवाने निर्णय घेतला होता यांचा नाश करायचा. पहिल्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं मध्यस्थी केली आणि लोटाचं कुटुंब वाचलं. या ठिकाणी पाहिलं मध्यस्थी केली, अख्खच्या अख्ख निनिवे वाचलं. प्रेज लॉर्ड. आमेन. प्रेज लॉर्ड. कशामुळे माहितीये का? पश्चाताप केला. आज तुम्ही निमित्त, आज या काळामध्ये, हा काळ पवित्र शास्त्रामध्ये ज्यावेळेस तुम्ही बायबल वाचाल त्यावेळेस उत्पत्तीपासून प्रगटीकरणामध्ये वाचत असताना कोणता काळ सुरू आहे, कोणत्या काळामध्ये काय घडलंय आणि काय होतंय याचा विचार करा कृपा करून. तुम्ही मी जुन्या काळामध्ये नाहीये, तुम्ही मी मागच्या काळामध्ये नाहीये. आज तुम्ही मी कृपेच्या काळामध्ये आहोत. लक्षात असू द्या, तुम्ही मी कृपेच्या काळामध्ये आहोत. तुम्हाला मला येशू ख्रिस्ताच्या द्वारे कृपा मिळालेली आहे. कृपेच्या द्वारे तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा झालेली आहे.
आणि ज्या ख्रिस्ताने तुम्हाला मला क्षमा केलेली आहे तोच ख्रिस्त तुम्हाला मला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. आणि त्याची तयारी मी काय करतोय? काय जगाच्या रूढीप्रमाणे अजून चालू आहे? या दोन ठिकाणं आज तुम्ही आपल्या बरोबर घेऊन जा. या दोन ठिकाणी मध्यस्थी केल्यामुळं आणि पश्चाताप केल्यामुळं काय घडतं हे आज मी आज या वेळेस आम्ही घेऊन जाणार आहोत. कारण ज्या देवाने तुमच्याने माझ्यावर प्रेम केलं, योहान 3:16 देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र तो येशू ख्रिस्त आज तुमच्या माझ्यासाठी 2022 वर्षापूर्वी तो तुमच्या माझ्यासाठी येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. त्याने आपला संपूर्ण जगाच्या पापासाठी आपला प्राण दिला. त्याचं पवित्र सामर्थ्यशाली रक्त त्याने सांडलं. त्या रक्ताच्या द्वारे मी काय झालेलो आहोत? पापांपासून मुक्त झालो, सुटका मिळाली, आम्हाला तारण मिळाले, मोक्ष मिळालेला आहे. त्या ख्रिस्तावर जीवन जगून, त्याच्यावर विश्वास ठेवून, त्याच्या शिकवणी प्रमाणे चालून जर आम्ही आमचं जीवन जगत आहोत तर तुम्हाला मला त्याचं प्रतिफळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आजचा जो विषय होता, देवाची कृपा का देवाचा क्रोध. आज मी देवाचा क्रोध हा निवड तुमच्याकडे, माझ्याकडे. देवाचा क्रोध जर तुम्हाला मला ओढून घ्यायचा असेल येणाऱ्या दिवसांमध्ये, कारण आम्हाला शेवटच्या काळात, पण आज ही कृपा चालू आहे. कृपा, येशू ख्रिस्ताने दिलेली कृपा, त्या कृपेमध्ये जीवन आम्ही जगू. ज्या पापामध्ये आम्ही आमचं जीवन बरबटू नये, येशू ख्रिस्ताने जी कृपा केली ती कृपा आम्ही आमच्या वर कबूल करू. त्या कृपेमध्ये आमचं जीवन जगू. तुम्ही मी जेव्हा तो येईल तो आम्हाला त्याची मंडळी उचलून घेऊन जाण्यासाठी आम्ही सदैव तयार असावं. ज्याप्रमाणे 10 कुमारिका सांगितलं, ज्या ठिकाणी आम्ही पवित्र शास्त्रामध्ये वाचतो, ज्या 5 कुमारी शहाण्या आहेत, सगळं काही व्यवस्थित ठेवून ते तयार होत्या. तुम्हाला मला देवाच्या वचनाप्रमाणे जगायचं आहे. देवाच्या शिकवणीप्रमाणे, जे येशू ख्रिस्ताने दिलेल्या शिकवणीप्रमाणे राहायचंय. जगाच्या गोष्टी आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये कृपा करून आणू नका. देवाच्या दृष्टीने जे आवडतं ते करू, कारण त्याची कृपा तुमच्या आणि माझ्यामध्ये सतत राहील. आणि त्याची कृपा जेव्हा आमच्या सतत राहील, शेवटच्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी राहणार नाही, तर देव तुम्हाला मला आमची मंडळी उचलून देऊ. जेव्हा कृपा संपेल त्यावेळेस मात्र तुम्हाला मला वाचवायला कोणीही नाही. त्यावेळेस मात्र वेळ निघून जाईल. आणि देवाला धन्यवाद देऊ. यावेळेस आम्ही आमचे नेत्र बंद करत असताना आज जे देवाचं वचन तुमच्या माझ्याकडे आलेलं आहे, जी 2 ठिकाणे आज तुमच्या माझ्यासमोर आहे, त्या 2 ठिकाणामध्ये एकच कारण होतं की 2 ठिकाणामध्ये देवाच्या विरोधात पाप होतं. देवाच्या विरोधामध्ये लोक वागत होते. देवाच्या विरोधामध्ये आपलं जीवन जगत होते. पापी जीवन जगत होते. आणि ते पापी जीवन हे होतं की सर्व प्रकारची दारूबाजी, व्यसन, व्याभिचार. जसं आम्ही पवित्र शास्त्रामध्येच आम्हाला देवाचं वचन सांगतं की जगामध्ये 3 गोष्टी आहेत: डोळ्याची वासना, देहाची वासना आणि संसाराची खुशालकी. या गोष्टींमध्ये जर आम्ही जगत आहोत तर कृपा करून देवाकडे आम्ही क्षमा मागू. कारण त्या येशू ख्रिस्ताने तुमच्या माझ्यासाठी जे रक्त सांडलेलं आहे ते आज सुद्धा, त्याच्यावर जर तुम्ही विश्वास ठेवत आहोत तर ते आज सुद्धा माणसाला शुद्ध करण्यासाठी तयार आहे. हालेलुया, थँक्यू लॉर्ड. कारण ते जिवंत आहे. कारण तो परमेश्वर जिवंत आहे. तो येशू ख्रिस्त जिवंत आहे. तो आज सुद्धा आमच्यासाठी मध्यस्थीचं काम स्वर्गात पित्याजवळ करत आहे. निवड तुमच्या आणि माझी आहे. देवाच्या कृपेमध्ये राहायचं. का जो देवाचा राग द्वेष आहे त्याला आपलंसं करायचं. प्रकटीकरणामध्ये आम्हाला वाचायला मिळतं येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी
आपल्या अंतःकरणाचा दरवाजा ठोकत आहे. तो दाराशी उभा आहे आणि तो म्हणतो की जो कोणी माझी वाणी ऐकेल, आम्ही त्याची वाणी ऐकावी, आम्ही आमचा अंतःकरणाचं द्वार उघडावं, आम्ही त्याला आपलंसं करावं आणि आमच्यातून जेव्हा ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या जीवनात येतो तेव्हा तुम्हाला आणि मला त्या जकायाप्रमाणे चुकीच्या गोष्टींची जाणीव होते की ज्या आम्ही सोडाव्यात. कारण तो पवित्र आहे. अपवित्र त्याच्यासमोर टिकत नाही, थांबत नाही. जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ख्रिस्त आहे तर तुम्ही आणि मी त्या सर्व पाप, सर्व प्रत्येक चुकीच्या गोष्टींपासून मुक्त आहोत. आणि येशू ख्रिस्ताने तुम्हाला नवीन, मला नवीन, आम्हा सर्वांना जे आपल्याला नवीन असं जीवन दिलंय, ख्रिस्तामधलं नवीन जीवन दिलंय, त्या नवीन जीवनामध्ये जुन्या गोष्टी कधीच येत नाही. देवाकडे मागू की प्रभू मला तुझ्या कृपेमध्ये जगायचं आहे. थँक्यू जीसस, थँक्यू. आणि म्हणून आज ही दोन ठिकाणं लक्षात असतात, सदोम आणि गमोरा, निनवे शहर, की ज्या ठिकाणी आज मध्यस्थी पाहायला मिळते. जर देवाने मला मध्यस्थी म्हणून ठेवलेला आहे, देवाने मला मध्यस्थी म्हणून त्याचा दास आणि सेवक म्हणून निवडलेला आहे, तर मला अनेक लोकांसाठी मध्यस्थी करणं गरजेचं आहे की ज्याच्याद्वारे देव त्यांना त्यांच्या पापांची क्षमा करेल, देव त्यांचं तारण करेल. आणि दुसरं ठिकाण मला पाहायला मिळतं की जी योनाने आपलं काम केलं, त्या शहराने देवाने जो दोष लावला होता तो स्वीकारला आणि पश्चाताने आपल्या पापांची क्षमा मिळवली. आज मला देखील, आम्हाला देखील, मी स्वतःकडे मी विचार करत असताना, मनन करत असताना मी दुसरीकडे कुणाकडे नाही तर मी माझ्या स्वतःकडे पाहिजे आणि देवाला हाक मारेल की प्रभू, आणि ते पश्चातापी अंतःकरणाने परमेश्वराकडे हाक मारेल की प्रभू माझ्या पापांची मला क्षमा कर. हालेलुया. थँक्यू जीसस, थँक्यू. आमच्या स्वर्गातील पिते, आम्ही तुझ्या पवित्र तुझ्या नावाला धन्यवाद देतो या सुंदरशा वेळेबद्दल. तुझे उपकार मानतो की प्रभू आज तू आम्हाला आरशाप्रमाणे आमचं प्रतिबिंब दाखवलेलं आहे. आम्ही मान्य करतो प्रभू तुझं वचन. आज आम्ही आमच्या वैयक्तिक जीवनासाठी कबूल करतो आणि विनंती करतो की आम्हाला वागवून घे, आम्हावर दया कर, आम्हावर कृपा कर. सर्व सन्मान तुला देत ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो म्हणतो. ऐकते हा वेळ आहे यावेळेस, आज जो पहिला रविवार आहे आणि पहिल्या रविवारी आम्ही प्रभोजनाच्या विधीमध्ये येणार आहोत. यावेळेस मी विनंती करतो की ज्यांनी बाप्तिस्मा घेतलेला आहे बुडवून, त्यांनी या प्रीती भोजनामध्ये किंवा प्रभोजनामध्ये आम्ही सहभागी होऊ. यावेळेस मी विनंती करतो की दानियल ब्रदर आणि सुनील खंडागळे हे दोघंही या विधीला चालवतील. दानियल ब्रदर, नाही तुम्ही घ्या, हे घ्या द्राक्षरस, आणि तुम्ही हे घ्या भाकरी घ्या. या पुढे या पुढे या.